मित्रांनो, लहानपणी मी माझ्या आई समवेत आठवडी बाजारात जायचो. या आठवडी बाजारामध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आई नुसतं विचारायची, ही भाजी कशी दिली, ती भाजी कशी दिली, याची किंमत काय, त्याची किंमत काय. आणि मग ती ठरवायची की या बाजारामध्ये आज भाजीचा रेट काय आहे आणि कुठं आपल्याला स्वस्त आणि चांगली भाजी घेता येऊ शकते. या उलटच जो विक्रेता भाजी विक्रीसाठी यायचा, त्यामध्ये एखादी 90 वर्षाची आजी जरी असेल तर ती मेथीची पेंडी विकायला आली तर बाजाराच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत विचारायची, मेथीला काय भाव दिला, आजची मेथीचा रेट काय आहे, मेथीचा भाव काय आहे, ही विचारायची. आणि मेथी किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि त्यानुसार आपल्या मेथीचा भाव ती ठरवायची. यालाच अनौपचारिकरित्या मार्केट सर्वे असे म्हणतात. मित्रांनो, आपण सुद्धा एखादा उद्योग उभा करण्यापूर्वी खालील प्रश्न जोपर्यंत आपले क्लिअर होणार नाहीयेत तोपर्यंत आपल्याला उद्योग उभा करायचा नाहीये. यामध्ये आपण ज्या वस्तूचं उत्पादन करणार आहोत ते उत्पादन कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचंय, किती प्रमाणामध्ये आपल्याला वस्तूचं उत्पादन करायचंय, कोणासाठी हे उत्पादन करायचंय, यासोबतच आपल्या प्रतिस्पर्धी वस्तू ज्या काही आहेत यांच्या किमती काय आहेत, त्यांची पॅकेजिंग काय आहे, त्यांनी कशा पद्धतीनं स्कीम डेव्हलप केलेली आहे, त्यांनी ऑफर कशा पद्धतीने दिलेली आहे, त्यांच्या जोपर्यंत जाणीवा आपल्याला निर्माण होत नाहीत तोपर्यंत आपल्याला उद्योग सुरू करायचा नाहीये. म्हणूनच म्हणतोय, चल चल पुढे गड्या, तुझ्या सोबतीला वाटाड्या.